12 जुलै रोजी विशेष रेल्वेने भाविक झाले पंढरपूरकडे रवाना। पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, मात्र अनेकांना विठुरायाचं दर्शन शक्य होत नाही। मात्र वारकरी कुटुंबाचा वारसा असणारे आमदार मंगेश चव्हाण यांनी 2019 पासून चाळीसगाव मतदारसंघातील हजारो वारकऱ्यांसाठी भक्ती ज्येष्ठांची वारी पंढरीची हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे। परिस्थितीमुळे असो की वेळेमुळे असो, ज्यांना पंढरीची वारी शक्य नाही अशा भाविकांना मोफत प्रवास, जेवण, निवास व्यवस्था आदींच्या माध्यमातून पंढरीचे दर्शन घडवले जात असून 2019 पासून कोविड काळातील खंड वगळता चाळीसगाव परिसरातील आतापर्यंत 15,000हून अधिक भाविकांना आमदार मंगेश चव्हाण यांनी पंढरपूरकडे नेले आहे। यंदाही जवळपास 3,600 भाविकांना आमदार मंगेश चव्हाण हे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घडवणार आहेत। आज 12 जुलै रोजी विशेष रेल्वेने हे भाविक पंढरपूरकडे रवाना झाले असून या कार्यक्रमासाठी खासदार स्मिता वाघ व मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते। आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून विशेष रेल्वे वारकऱ्यांसाठी आरक्षित करण्यात आली असून 12 जुलै रोजी विशेष रेल्वेने 3,600 वारकरी भाविकांना पंढरपूरकडे रवाना करण्यात आले आहे। मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयापासून रेल्वे स्टेशनपर्यंत डीजे, फटाके, आतिषबाजी करत सर्व भाविक रेल्वेने रवाना झाले। सोबतच आमदार मंगेश चव्हाण, सौ प्रतिभा चव्हाण कुटुंबीय रवाना झाले। ब्युरो सुख सोहळा आम्हाला स्वर्गामध्ये सुद्धा मिळाला नाही। या दादानी एवढी सुख सोहळा, आई बाप सुद्धा नाही असं सेवा करतात, एवढी सेवा आम्हाला दिले, सगळ्या लोकांना असा प्रेम दिलेला आहे। हा सुख सोहळा स्वर्गी नाही, या सुख सोहळा आम्हाला या पंढरपुरामध्ये देत आहे। प्रेमाने बोला, धन्य निरंग।